अगं मला लवकर आवर, उशीर होतोय. हो वहिनी, आलेच मी. चप्पल घालते. लवकर ये नाहीतर तुझा दादा रागवेल. हो, आले वहिनी. वहिनी, आज सायकलवर मागे मी बसणार. बरं बाई, मग मी कुठे बसू? तू पुढे बस ना, जशी मी बसते. चल वेडी, सायकलवर पुढे लहान मुलं बसतात, मोठे नाही. ही गोष्ट आहे माला आणि सरिताची. काही वर्षांपूर्वी एका अपघातात मालाच्या आईवडिलांचं निधन होतं. तेव्हापासून किशनने मालाची जबाबदारी घेतली. मालाला आईवडिलांचं प्रेम मिळावं म्हणून किशनने सरिताशी लग्न केलं. सरितानेही मालाला आपली मुलगीच मानलं. ती मालावर जीव ओवाळून टाकायची. त्या दिवशी किशन, माला आणि सरिता गावातच एका लग्नाला चालले होते. लग्नात जेवत असताना, वहिनी, हे नवरीने काय घातलंय? हा घागरा आहे. तुझ्याकडे आहे ना तो हिरव्या रंगाचा? नाही, पण हा त्याच्यासारखा नाहीये. कारण हा नवरीचा घागरा आहे आणि तो खूप महाग मिळतो. अच्छा, केवढ्याला मिळतो घागरा हा वहिनी? अगं तू एवढं का विचारतीयस? जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा तू मला असा घागरा घेऊन देशील? हो हो, का नाही देणार. माझी लाडली या घागऱ्यात किती सुंदर दिसेल. किती चांगली आहेस तू वहिनी. यासाठी मी आता तुला अजून एक रसगुल्ला देणार आहे. अच्छा, लबाड कुठली. माला आणि सरिता ज्या लग्नाला गेल्या होत्या ते गावातल्या जमीनदाराच्या मुलीचं लग्न होतं. जमीनदाराकडे पैशाची काहीच कमी नव्हती, म्हणून त्याने आपल्या मुलीसाठी खूपच महागडा घागरा शिवून घेतला होता. पण ही गोष्ट छोट्या मालाला कशी समजणार? सरिताच्या डोक्यात मात्र ही गोष्ट राहिली. घरी परत येताना सायकलवर पुढे बसलेली माला आपल्या भावाबरोबर खूप गप्पा मारत होती आणि मागे बसलेली सरिता हाच हिशोब लावत होती की दर महिन्याला किती पैसे साठवायला लागतील म्हणजे मालाच्या लग्नापर्यंत ती एक चांगला घागरा घेऊ शकेल. अशीच काही वर्ष लोटली आणि एक दिवस, डॉक्टर साहेब, हे ठीक तर आहेत ना? यांना सापाने दंश केलाय. विष सगळ्या शरीरात पसरलंय. आम्हाला ते बाहेर काढण्यासाठी शहरातून काही इंजेक्शन्स मागवावे लागतील. तुम्ही एक काम करा, 15,000 रुपये जितक्या लवकर होतील तुम्ही काउंटरवर जमा करा. किशन शेतात काम करत असताना त्याला एका सापाने दंश केला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्यावर डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून सरिता विचार करू लागली. सरिताकडे पैसे होते, पण ते तिने मालाच्या घागऱ्यासाठी साठवले होते. पण यावेळी किशनचे उपचार जास्त महत्वाचे होते. सरिताने सगळे पैसे हॉस्पिटलमध्ये जमा केले. त्यामुळे किशनचा जीव तर वाचला, पण तो खूप अशक्त झाला होता. मग डॉक्टर म्हणाले, हे बघा, यांचा जीव तर वाचलाय, पण पुढचे 2-3 महिने जास्त काम करून देऊ नका. त्यांना ते झेपणार नाही. त्यांना आराम करू दे आणि चांगलं खायला प्यायला द्या. ठीक आहे डॉक्टर साहेब. त्या दिवसानंतर सरितावर घर चालवण्याची पूर्ण जबाबदारी आली. पण एक चांगली गोष्ट होती की माला आता मोठी झाली होती. त्यामुळे ती घरातलं काम करायची आणि सरिता एका फॅक्टरीमध्ये काम करत होती. कामावरून येत असताना रस्त्यात सरिताला टेलरचं एक मोठं दुकान दिसतं. तिथे बाहेर खूपच सुंदर घागरे लावले होते. सरिताला माहित होतं की ते खूपच महाग आहेत, त्यामुळे ते ती खरेदी करू शकणार नाही. पण तेव्हाच तिला काहीतरी सुचलं. नमस्कार शेठजी. नमस्कार, बोला, काय हवंय? नाही नाही शेठजी, मी काही खरेदी करायला नाही आले. मी इथे काम मागायला आलीये. अच्छा, तशी माझ्याकडे एक मशीन तर खाली आहे. तुला कपडे शिवायला येतात? येत तर नाही शेठजी, पण रामाची शपथ खूप मेहनत करीन आणि लवकरात लवकर शिकीन. हवं असेल तर तुम्ही मला पैसे देऊ नका, फक्त चांगला घागरा शिवायला शिकवा. सरिताच्या डोक्यातला प्रामाणिक भाव बघून शेठजी तिला कामावर ठेवतात. मग दुसऱ्याच दिवसापासून सरिता त्या दुकानातल्या टेलरकडून घागरा शिवायला शिकली. शिलाईच्या कामाबरोबरच साफसफाई पण करू लागली. तिच्या मेहनतीवर शेठजी खूप खुश झाले. काही महिन्यानंतर, काय ग सरिता, काही शिकलीस की नाही? आज 1 महिना झाला तुला. हो शेठजी, हे बघा, हा मी शिवलाय. सरिताच्या हातात एक खूपच सुंदर घागरा होता. तो घागरा बघून शेठजी खूप खुश होतात आणि विचार करून म्हणाले, सरिता, खूपच चांगला शिवलायस, पण यावरचं नक्षीकाम जरा कमी केलं असतंस तर तुझी मेहनत वाचली असती आणि आपण कमी दरात विकू शकलो असतो. आणि मेन म्हणजे डिझाईन उठून दिसलं असतं. ठीक आहे, मी लक्षात ठेवीन हे. अशीच मेहनत करत राहा आणि हे घे तुझा पहिला पगार.
एवढं बोलून शेटजींनी सरिताच्या हातात 10,000 रुपये ठेवले. सरिताला याची अपेक्षा नव्हती. तिने लगेच घरासाठी वाणसामान घेतलं. इकडे किशनही आता बरा होऊन काम करू लागला होता. या दरम्यान मालाचं लग्न ठरतं. पण मालाला माहीत होतं की तिचे दादा वहिनी घरातला खर्च किती मुश्किलीने भागवत होते. तिची लहानपणापासून एकच इच्छा होती की स्वतःच्या लग्नात खूप सुंदर घागरा घालायचा. पण लहानपणीच्या इच्छेला तरुणपणाच्या जबाबदारीने गिळून टाकलं. तिने स्वतःचं मन मारलं आणि कोणाला काहीच बोलली नाही. असेच काही दिवस गेले आणि मग मालाच्या लग्नाचा दिवस उजाडला. मला दरवाजा उघड लवकर. हो वहिनी. हे बघ वहिनी, ही साडी मला चांगली दिसतीये ना? सुंदर दिसतीये ना मी? इतकी मोठी पण नाही झालीयस की वहिनीपासून तू काही लपवशील. शेठजी, आत या. ही आहे माझी लाडली. लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा पोरी. थँक्यू काका. आणि हे घे, तुझ्या वहिनीकडून तुला हे गिफ्ट. मालाने लगेच ती पिशवी उघडली तर त्यात खूपच सुंदर घागरा होता. माला काहीच बोलली नाही. ती फक्त सरिताकडे बघून रडतच राहिली. आणि मग तुला माहितीये पोरी, तुला लग्नात चांगला घागरा घालता यावा म्हणून तुझ्या वहिनीने माझ्या दुकानात काम सुरू केलं. दिवसाची रात्र करून शिलाईचं काम शिकली आणि मग रोज थोडं थोडं करून तिने तिच्या हाताने तुझ्यासाठी हा घागरा शिवलाय. पण शेठजी, तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं. अगं, मी तर तुला फक्त कपडा दिला, पण तू तुझी सगळी मेहनत पणाला लावलीस. हा घागरा खरंच खूप अनमोल आहे. मला नाही वाटत की गावात एवढा महागडा घागरा आजवर कोणी घातला असेल. नसेल घातला शेठजी, कारण कुठल्याच मुलीकडे अशी आईसारखी प्रेम करणारी वहिनी नसेल. वहिनी. श्यामपूरमध्ये महिलांसाठी फक्त एकच टेलरचं दुकान होतं. त्याचा मालक राजू खूपच वाह्यात स्वभावाचा होता. त्याच्या दुकानात जेव्हा एखादी महिला किंवा मुलगी यायची तेव्हा तो त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. अहो काय वहिनी, तुम्ही हा ड्रेस घेऊन आलाय तो तर जुना आहे ना, आणि म्हणताय की ह्याच मापाचा ड्रेस शिवा म्हणून. अहो एवढ्या महिन्यात तर तुमची कंबर किंवा तुमचा साईज तर वाढलाच असेल ना. जुन्या मापावर जर हा ड्रेस शिवला तर फिटिंग बरोबर येणार नाही ना. बरं ठीक आहे, घ्या मग माप. त्या महिलेच्या एवढ्याच बोलण्यावर राजूचे डोळे चमकायला लागतात आणि मग आपल्या गळ्यात असलेल्या टेपने तो माप घ्यायला लागतो. वहिनी, जरा समोर या बरं. हा, ठीक आहे आता जरा कमरेचं माप घेऊ. त्यानंतर तर केवळ अर्धा तास तो माप घेण्यातच घालवायचा. आणि जर त्याला कोणी काही म्हटलं, अहो दादा किती वेळ झालं माप घेताय तुम्ही, संध्याकाळपर्यंत हेच करणार का? हे बघा वहिनी, माझं नाव आहे राजू मास्टर. मी माझ्या कामात काही कमी जास्त ठेवत नाही. नीट माप घेतलं तरच चांगला ड्रेस शिवीन ना. आता त्याच्या या बोलण्यावर कोण काय बोलणार. मग त्या महिला तिथून गेल्यानंतर तो त्यांच्याच विचारात अडकून राहायचा. काय फिगर होती वहिनींची. ओ हो, यांच्या समोर तर सगळ्या हिरोईन फेल आहेत यार. वा उपरवाले, काय नशीब बनवलेस तू माझं. नक्कीच मी मागच्या जन्मी काहीतरी चांगली कर्म केली असतील, जे तू मला टेलर बनवलंयस. देवा, आता फक्त एकच प्रार्थना आहे, पुढच्या जन्मी बी मला टेलरच बनव, म्हणजे मी अशा सुंदर सुंदर बायकांची वेगवेगळी मापं घेऊ शकीन. राजू आपल्या कामाव्यतिरिक्त या येणाऱ्या महिलांशी छेडछाड करायचा. त्याचा व्यवसायही तसाच होता, त्याच्यामुळे लोकांना ते कळून यायचं नाही. श्यामपूर गावात विनीता नावाची एक रिटायर्ड टीचर आपली मुलगी सिम्मी आणि मुलगा विकास बरोबर राहत होती. विकासचं आत्ता नुकतंच शर्मिला नावाच्या मुलीबरोबर लग्न झालं होतं. शर्मिला खूपच भोळी मुलगी होती. असेच एक दिवस सकाळची वेळ होती. शर्मिला डोक्यावर पदर घेऊन आपल्या सासूला चहा द्यायला गेली. हे घे सासूबाई, तुमचा चहा अलग घालून केलाय, असं म्हणून तिने चहा आपल्या सासूला दिला. विनीताने चहा घेतला आणि मग शर्मिला तिथून निघून जात होती. सुनबाई, 1 मिनिट थांब, मला तुझ्याशी बोलायचंय जरा. माझ्याकडून काही चूक झाली का आई? चहा ठीक आहे ना? अगं तू एवढी घाबरतीयस कशाला? मी तुझी सासू आहे, राक्षस थोडीच आहे जे तुला खाऊन टाकणारे. आणि राहिला प्रश्न चहाचा, तो तर मी अजून प्यायलाच नाहीये. असं बोलून त्यांनी चहाचा कप उचलला आणि चहा पिऊ लागल्या. चहा पिताच, वा खूपच छान झालाय चहा, अगदी तुझ्यासारखाच. अगं सुनबाई, तू उभी काय आहेस? तुला मी सांगितलंय ना इथे बस म्हणून.
बस. हो आई, मला सांगा तुम्ही काय बोलणार आहात माझ्याशी? मग शर्मिलाची सासू तिला म्हणते, शर्मिला अगं तुझ्या लग्नाला जवळपास 1.5 महिना होत आला आता. तू अशी किती दिवस साडी नेसून असा पदर घेऊन राहणार आहेस? मला कळलं नाही आई. अगं तुम्ही काय आता आमच्या पिढीच्या नाही आहात की कायम पदर आणि साडीतच तुम्ही राहणार. तुम्ही नवीन पिढीच्या मुली आहात. तू घरात तुझा पंजाबी ड्रेस घालू शकतेस की. मी तुला काहीच बोलणार नाही त्यासाठी. पण आई मी तर सलवार सूट घेऊनच नाही आले. मला वाटलं लग्नानंतर साडीच नेसावी लागेल. अगं असं कुठे असतं का? त्यानंतर विनीताने आपली मुलगी सिम्मीला हाक मारली. सिम्मी, सिम्मी. सिम्मी त्यावेळी कॉलेजला जाण्याची तयारी करत होती. आईचा आवाज ऐकून ती बाहेर आली. काय झालं आई? काय म्हणतीयेस? कुठे चाललीयेस का? हो आई, मी कॉलेजला चाललीये. अगं पण आज रविवार आहे ना? विनीता कॅलेंडरकडे बघून म्हणाली. मग सिम्मी त्या कॅलेंडर जवळ जाऊन त्याचं पान उलटून म्हणाली, आई जानेवारी संपलाय, हा फेब्रुवारी आहे फेब्रुवारी, आणि आज शनिवार आहे. ओ, मी तर हे बघितलंच नाही. बरं मला हे तर सांग की मला का बोलवलं होतंस? अगं तुझ्याकडे ते 4-5 ड्रेस मटेरियल आहेत ना, जे मागच्या महिन्यातच घेतलेले होते. हां, हो आहेत ना. ते तू वहिनीला दे. ती राजू टेलरकडे जाऊन ते शिवून घेईल. तुझ्या वहिनीकडे एक पण ड्रेस नाहीये. ठीक आहे आई, मी देते. सिम्मीने ड्रेस मटेरियल आपल्या वहिनीला दिली आणि सिम्मी कॉलेजला गेली. सुनबाई, हे ड्रेस मटेरियल घे आणि ते शिवून आण. इथे जवळच राजू टेलर आहे, तू त्याच्याकडे जा. मी एकटी जाऊ? हो सुनबाई, जा की. तुला माहितीये ना माझे गुडघे किती दुखतात ते. तुझ्या बरोबर आत्ता आले ना तर पुढचा 1 आठवडा माझं चालणं फिरणं बंदच होऊन जाईल बघ. शर्मिला ड्रेस मटेरियल घेऊन राजू टेलरच्या दुकानात आली. राजूने तिला पाहताच, अरे ही कोण हुस्न मलिका येतीये डोक्यावर पदर बिदर घेऊन? आधी तर हिला इथं पाहिलं नाहीये. राजू टेलर शर्मिलाला डोळे फाडून बघत होता. तो तिच्याकडे अशा पद्धतीने बघत होता ते शर्मिलाने पाहिलं. मग राजू तिला म्हणाला, बोला वहिनी, काय सेवा करू मी तुमची? मला हे ड्रेस शिवून हवे आहेत. हो हो, शिवून देतो की. कसा शिवायचा आहे तुम्हाला? पटियाला की नॉर्मल? पटियाला? पटियाला काय आहे? अहो, पटियाला नाही माहित तुम्हाला? आजकाल ती स्टाईल खूप चाललीये. मी तर एकदम एक्सपर्ट आहे पटियाला मध्ये. माझ्याकडून लांबून लांबून लोक येतात पटियाला ड्रेस शिवायला. त्यानंतर राजू टेलरने शर्मिलाला दुकानातले काही सॅम्पल पीस दाखवले. शर्मिलाला ते खूप आवडले. हा छान आहे, तुम्ही माझ्यासाठी पण असेच बनवा. अहो, असं काय? याच्यापेक्षा भारी बनवतो की. पण आधी तुम्हाला द्यायला लागेल. द्यायला लागेल? काय काय द्यायला लागेल? अहो, माप द्यायला लागेल ना. बिना मापाचं मी कसा शिवणार ना ड्रेस? त्यानंतर राजू शर्मिलाचं माप घेऊ लागला. शर्मिलाशी बोलत असतानाच त्याला अंदाज आला होता की ही खूपच भोळी मुलगी आहे. त्यामुळे त्याने मनातल्या मनातच विचार केला, आज तर मी हिचं एकदम निवांत माप घेणार आहे. माप घेण्याच्या बहाण्याने राजू सतत तिला स्पर्श करत राहिला आणि तो स्पर्श नॉर्मल स्पर्श नव्हता ही गोष्ट शर्मिलाच्या लक्षात आली. अहो दादा, हे तुम्ही काय करताय? असं कोण माप घेतं? चला बाजूला व्हा, दूर व्हा. अहो, काय झालं? काय झालं वहिनी? चिडल्या का तुम्ही? चिडू नाही तर काय करू मग? तुम्ही हे असं कसं आणि किती वेळ माप घेताय? कधी कमरेचं माप घेताय, कधी इकडे हात लावताय, कधी तिकडे हात लावताय. अरे हे काय बोलणं झालं वहिनी? टेलरला माप घ्यायचं म्हणजे इकडे तिकडे हात लावायलाच लागणार ना. माझ्या डोळ्यात तर काय मशीन सेट नाही ना की एखाद्याला बघितलं की माप मिळालं मला. राजू अशीच उडवाउडवीची उत्तरं देऊन आपल्या या हरकती लपवायचा प्रयत्न करायचा. पण शर्मिला भोळी नक्कीच होती, पण तिला चांगली जाण होती. हे बघा, माझ्यासमोर उगाचच हुशारी करू नका. मला चांगली कल्पना आहे तुम्ही काय करत होतात. अहो, मी गप्पा बसलोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही पण बोलाल. मी काय नवीन टेलर नाहीये इथला. किती वर्षांपासून काम करतोय मी इथं. हजारो बायकांचे ड्रेस शिवले असतील मी इथं. पण आजपर्यंत कोणी मला असं बोललं नाहीये जसं तुम्ही बोलताय. तुम्हाला जर माझ्याकडून ड्रेस शिवायचा नसेल तर तुम्ही जाऊ शकता इथून. पण हे असले आरोप उगाचच लावू नका माझ्यावर. मी पण फॅमिलीवाला माणूस आहे. शर्मिला तिथून निघून गेली आणि तिने आपल्या सासूला सगळा प्रकार सांगितला. हे तू काय बोलतीयस सुनबाई? हो आई, तो खूपच बदमाश टेलर आहे. माप घेण्याच्या नावाखाली तो उगाचच हात लावत होता. मला तर त्याच्या चेहऱ्यावरूनच तो बदमाश दिसतो. अच्छा, सिम्मीला येऊ दे, मग आपण तिघी जणी मिळून त्या बदमाश टेलरच्या दुकानात जाऊयात. सिम्मी आल्यानंतर त्या तिघींनी मिळून एक प्लॅन बनवला. मग सिम्मी त्या टेलरच्या दुकानात गेली आणि त्याला ड्रेस शिवायला सांगितला. आणि आपल्या सवयीप्रमाणे बदमाश राजू सिम्मीचं माप घेऊ लागला. पण या वेळेला त्याच्या या सगळ्या हरकती शर्मिलाने लांब उभं राहून रेकॉर्ड केल्या होत्या. मग त्यांनी पोलिसांना फोन करून तिथे बोलवून घेतलं. थोड्या वेळातच पोलिसही तिथे आले. पोलिसांना बघून तर राजूच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला.
काय रे, तूच ना राजू टेलर? होय मॅडम, मीच आहे. काय झालं मॅडम? त्याच्या या बोलण्यावर इन्स्पेक्टर शशिकलाने त्याला एक जोरदार कानाखाली मारली आणि शर्मिलाने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ त्याला दाखवला. बदमाश कुठला, हेच करतोस का तू तुझ्या दुकानात रे? तुला काय वाटतं हे कळणार नाही आम्हाला? चल, तू आता पोलीस स्टेशनला चल. असे चापकाचे फटके देते ना तुला, एवढे फटके देते ना की तुझी सगळी बदमाशी निघून जाईल. इन्स्पेक्टर शशिकलाने राजूला जेलमध्ये पाठवलं. मग त्याच्यावर केस चालली आणि त्याला 5 वर्षाची सजा झाली. विनीताची सून शर्मिला भोळी नक्कीच होती, पण तिने चुकीच्या व्यवहारासाठी आवाज उठवला. ती गप्प बसली नाही. मित्रांनो, तुम्ही सुद्धा चुकीच्या व्यवहाराबद्दल आवाज उठवा. अन्याय सहन करू नका, त्याविरुद्ध लढा. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.